जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगर बीड परळी या बहुप्रतीक्षित प्रस्तावित रेल्वे मार्गाचा 2024 मधील मे महिन्यातील आढावा आता आपण घेणार आहोत. आता पुढच्या टप्प्यात रायमोह, कोकरमोह, नवगण राजुरी येथे रेल्वे स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो, नगर बीड परळी हा बहुप्रतीक्षित प्रस्तावित रेल्वे मार्ग एकूण 261 किलोमीटरचा असून त्यापैकी जवळपास 100 किलोमीटरचे कामकाज पूर्ण झाले असून म्हणजेच अहमदनगर ते अमळनेर भांड्याचे या दरम्यानचे जवळपास 100 किलोमीटर रेल्वेचे कामकाज पूर्ण झाले असून नगर बीड परळी या 261 किलोमीटर रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते अमळनेर या 100 किलोमीटर रेल्वे मार्गावर आतापर्यंत डेमो गाडी देखील सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी आष्टीपर्यंत गाडी सुरू करण्यात आली होती, त्यानंतर आता ती अमळनेरपर्यंत सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर आता अमळनेरच्या पुढे रायमोह, खापरमोह, नवगण राजुरी या ठिकाणी रेल्वेचे कामकाज जोरात सुरू असताना दिसत आहे. सध्या स्थितीला बीड रेल्वेचे कामकाज बीड जिल्ह्यापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर रायमोह, खापरमोह, नवगण राजुरी या दरम्यान रेल्वेचे कामकाज सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच येत्या 2024-25 पर्यंत अहमदनगर बीड परळी रेल्वेचा टप्पा बीडपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गावरील अमळनेरच्या पुढे नवगण राजुरी, बीड, वडवणी हा मार्ग 2024-25 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे विभागाकडून ठेवण्यात आलेले आहे. सध्या स्थितीला काम पाहिले जाता नवगण राजुरी येथे रेल्वे स्थानकाचे काम जोरात सुरू असून त्यासोबतच बीड येथे बीड रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे काम जोरात सुरू आहे. या पद्धतीने जर काम झाले तर येत्या 1 ते 2 वर्षामध्ये बीडपर्यंत रेल्वे धावण्यास सज्ज असणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया अहमदनगर बीड परळी हा रेल्वे मार्ग कसा आहे, या रेल्वे मार्गावर काय काय प्रस्तावित आहे या संदर्भात थोडक्यात माहिती. नमस्कार बीडकरांनो. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला, पण मराठवाड्यातील आपला बीड जिल्हा रेल्वे मार्गाने उर्वरित महाराष्ट्राशी जोडायचं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं स्वप्न 23 सप्टेंबर 2022 रोजी काही अंशी साकार झालं. यात्रीगण कृपया ध्यान दें, अमळनेर से आने वाली न्यू आष्टी जाने वाली ट्रेन 01422 प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. नगर बीड परळी हा 261.25 किलोमीटर लांबीचा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या 4,805.17 कोटी रुपये विकास निधीतून तयार होत आहे. 23 स्थानके, 64 मोठे पूल, 302 लघु पूल, 65 रोड ओव्हरब्रिज आणि 130 रोड अंडर ब्रिजचा समावेश असणाऱ्या या रेल्वे प्रकल्पाचे काम 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. आणि मित्रांनो, बीड रेल्वेसाठी मध्य रेल्वेकडून एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यामध्ये नमूद केल्याप्रमाणे अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गातील वडवणीपर्यंतचा मार्ग म्हणजेच अहमदनगर, आष्टी, अमळनेर, नवगण राजुरी, बीड, वडवणी म्हणजे जवळपास अहमदनगरपासून 200 किलोमीटर असलेल्या वडवणी स्टेशनपर्यंत 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेच्या विभागाअंतर्गत ठेवण्यात असल्याची माहिती मिळत आहे. त्यापुढं बीडपासून ते परळीपर्यंत येत्या 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याची डेडलाईन ठेवण्यात आली आहे. तर मित्रांनो, बीड रेल्वेच्या कामाची गती पाहता अहमदनगरपासून आष्टीच्या पुढे, अमळनेरच्या पुढे रायमोह, कोकरमोह, नवगण राजुरी येथे रेल्वेच्या कामाला गती पाहायला मिळत आहे. तर त्याच बाजूने जर आपण परळीच्या बाजूने जर पाहिलं तर कामाची गती धीम्या गतीने चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. परळी येथे अहमदनगर बीड या भविष्यातील रेल्वे लाईनकरिता जागा सोडण्यात आली असून या ठिकाणी एक्स्ट्रा रेल्वे पट्टीचे नियोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. आणि मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड रेल्वेला गती मिळेल असा आशावाद निर्माण झाला आहे. तर एकंदरीतच मित्रांनो, अहमदनगर बीड परळी या रेल्वेच्या नवीन अपडेटबद्दल तुमचे काय म्हणणे आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. मित्रांनो, अहमदनगर बीड परळी हा बहुप्रतीक्षित प्रस्तावित रेल्वे मार्ग एकूण 261 किलोमीटरचा असून 4,805 कोटी रुपये खर्च करून हा रेल्वे मार्ग उभारण्यात येतो आहे. या रेल्वे मार्गावर एकूण 23 रेल्वे स्थानक प्रस्तावित आहे. बीड रेल्वे संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर डाळाभाऊचा व्हिडिओ पहा. नांदेड वर्धा रेल्वे मार्गाविषयी अधिक माहितीसाठी उजाभाऊची व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. तर मित्रांनो, बीड रेल्वेचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।